सुप्रभातम. नमो नमः सर्वेभ्यः. धनत्रयोदशीची सांगता आणि नरक चतुर्दशीचा प्रारंभ. नरक चतुर्दशी याला अश्विन वद्य चतुर्दशी असं सुद्धा म्हटलेलं आहे. काही ठिकाणी याला काली चतुर्दशी असाही उल्लेख आलेला आहे. नरक चतुर्दशी आपण सर्व श्रुतच आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आणि देवी सत्यभामाने नरकासुराचा वध केलेला. नरकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं. आणि अमरत्वाचं वरदान साठी एक अट घातलेली की जेव्हा माझ्या आईला जेव्हा वाटेल तेव्हाच मला मृत्यू प्राप्त होईल. आणि अशा पद्धतीने एक अट घालून अमरत्वाचं वरदान प्राप्त झाल्यानंतर नरकासुराने समस्त प्राणी मात्रांवर, आबाल वृद्धांवर, गर्भिणी सुकुमारांवर अतोनात छळ करत संपूर्ण सृष्टीवर हाहाकार पसरविला. आणि 16,000 स्त्रियांना डांबून ठेवून त्यांना नरक यातना दिल्या. म्हणून याला नरकासुर म्हटलेलं आहे. आणि आईच्या रूपाने सत्यभामा देवी प्रकट होऊन भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामानी आजच्या दिवशी या नरकासुराचा वध केलाय. म्हणून याला नरक चतुर्दशी असं म्हटलेलं आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानांच्या अभिजातस्य पार्थ संपद मासुरी. असे आसुरी गुणांचं वर्णन आपल्या भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. आणि दंभ, दर्प, अभिमान, अज्ञान हे समस्त आसुरी गुण ही शास्त्रात सांगितलेली आहेत. क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. जेव्हा बुद्धीवर हे जे विकार आहेत किंवा हे जे आसुरी गुण आहेत याचं बुद्धीवर आवरण झालेलं असतं सत्सद विवेक बुद्धीवर, तेव्हा प्रज्ञापराध म्हणा किंवा या नकारात्मक गोष्टी मनुष्याकडून घडत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी समस्त अंतरंगातील चैतन्यातील विकारांना दूर करत शुद्ध चैतन्याला आणि या पंचभौतिक देहाला आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पहिला अभ्यंग स्नान देऊन काय म्हणतात ना, श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि वंदन केलं जातं. असे या नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना भरभरून आरोग्यमयी शुभेच्छा. धन्यवाद.